गणपती बाप्पा आणि जीवनाची खरी परीक्षा. एकदा स्वर्गात देवांची सभा भरली होती. सगळे देव आपापली शक्ती, बुद्धी आणि पराक्रमाबद्दल बोलत होते. कोणी म्हटलं मी सगळ्यात वेगवान आहे, कोणी म्हटलं मी सगळ्यात शक्तिशाली आहे, कोणी म्हटलं मी सगळ्यात हुशार आहे. तेव्हा सगळ्यांच्या मधोमध गणपती बाप्पा शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं, पण ते काहीच बोलत नव्हते. देवांनी विचारलं, बाप्पा तुम्ही काहीच का बोलत नाही? बाप्पा हळूच म्हणाले, माझं मोठं सांगण्यासाठी मला शब्दाची गरज नाही. माझं कर्मच माझे ओळख आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मग आम्हाला सांगा जीवनात खरी परीक्षा कुठे असते? बाप्पा म्हणाले, परीक्षा संकटात नाही, परीक्षा असते जेव्हा सगळ्या आपल्या बाजूने असतात. सगळे देव आश्चर्याने पाहू लागले. बाप्पा पुढे म्हणाले, संकटात माणूस देवाला आठवतो, पण सुखात देव विसरतो. खरं परीक्षा तेव्हा असते जेव्हा सगळं मिळालं असतानाही माणूस नम्र राहतो का हे पाहणं. मग बाप्पांनी एक उदाहरण दिलं. एक गरीब शेतकरी होता. त्याच्याकडे काहीच नव्हतं, पण त्याचं मन खूप श्रीमंत होतं. तो रोज सकाळी गणपती बाप्पाची पूजा करूनच कामाला जायचा. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल झाले. पीक चांगलं आलं, घरातून सुख समाधान वाढलं, लोक त्यांचा सन्मान करू लागला. पण त्याचं मन तसंच राहिलं, नम्र, साधं आणि देवावर विश्वास ठेवणारा. एके दिवशी बाप्पा त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मी तुला खूप दिलं, पण तू बदलला नाहीस. शेतकरी म्हणाला, बाप्पा मी बदललो नाही, कारण मला माहीत आहे हे सगळं माझं नाही, हे तुमचं आहे. बोध. जीवनात यश मिळालं की नम्रता सोडू नका. गणपती बाप्पा आपल्याला हेच शिकवतात. संपत्ती, प्रतिष्ठा, यश हे सगळं तात्पुरतं आहे, पण संस्कार कायमचे असतात. गणपती बाप्पा मोरया.